तारखेच्या रात्रीपर्यंत विधानसभा अस्तित्वात येईल। राज्यपालांना देखील या संदर्भात प्रतिक्रिया अवगत करावी लागते। त्यानंतर संविधानाप्रमाणे प्रक्रिया सुरू होईल, असं विधिमंडळाचे माजी मुख्य सचिव अनंत कळसेंनी म्हटलंय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। मतदान झालेलं आहे। उद्या याच वेळेत जवळपास निकाल हाती येतील आणि निकाल हाती आल्यानंतर महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल सत्ता स्थापनेचा दावा करेल। मात्र ती नेमकी प्रक्रिया कशी असेल, काय त्यावेळेस नेमकं करावं लागणार या दोन्ही महाविकास आघाडी आणि महायुतीला, ते आपण अनंत कळसे सरांकडून जाणून घेऊया। सर, 15व्या विधानसभा निवडणुकीचे निकाल उद्या हाती येतील, काय नेमकी त्यानंतरची प्रक्रिया असणार आहे? नाही, यामध्ये एक स्पष्ट आहे की 14व्या विधानसभेची जी मुदत आहे ती 26 नोव्हेंबर रोजी संपुष्टात येईल आणि त्या अगोदर 15वी विधानसभा अस्तित्वात येणं आवश्यक आहे। त्यासाठी महत्वाचं म्हणजे 23 तारखेला निकाल लागतील। कदाचित 23ला रात्रीपर्यंत सर्व निकाल येतील, तर 24ला तरी किमान नवीन विधानसभेचं नोटिफिकेशन निघेल अस्तित्वात आल्याचं। त्याचं प्रक्रिया म्हणजे माननीय राज्यपालांना ते दाखवलं जाईल। मुख्य निवडणूक आयोग जो आहे दिल्लीला, त्यांना मुख्य निवडणूक अधिकारी आपले महाराष्ट्राचे जे आहे ते त्यांना सादर करेल आणि त्यांच्या मान्यतेनंतर मग नवीन विधानसभा अस्तित्वात आली असं एक नोटिफिकेशन रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट, भारतीय लोक प्रतिनिधित्वाचा कायदा 1951च्या कलम 66 नुसार हे नोटिफिकेशन काढलं जाईल आणि एकदा हे नोटिफिकेशन 23 किंवा 24ला निघाल्यानंतर 15वी विधानसभा अस्तित्वात आली असं गृहीत धरलं जाईल संविधानात्मक दृष्ट्या। सर्वोच्च न्यायालयाने एक असे डायरेक्शन्स त्यांना मॅन्डेट घालून दिलेले आहेत की माननीय राज्यपालांनी फ्लोर टेस्ट म्हणजे विधानसभेच्या अधिवेशनातच बहुमत सिद्ध करणं अत्यंत आवश्यक आहे। जे मागच्या वेळेस आपण केलं होतं 2019ला उद्धव ठाकरे साहेबांना बहुमत सिद्ध करण्यासाठी सांगितलं होतं, पण ते सिद्ध करू शकले नाही आणि पुढच्या सगळ्या घटनाक्रम संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। तर त्याप्रमाणेच ही प्रक्रिया यावेळी सुद्धा अवलंबिली जाईल आणि हीच प्रक्रिया संविधानात्मक दृष्ट्या कायदेशीर आहे आणि महाराष्ट्रात निश्चित स्थिर सरकार येईल असं माझं एक सगळ्या परिस्थितीचं आकलन करता असं मला वाटतं। धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल। कॅमेरामन रोहित कांबळेसह उमेश करंजकर, लोकशाही न्यूज, मुंबई। या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। नमस्कार।